हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त अशी दिवाळी स्पेशल बालुशाही कशी बनवायची ते. आता दिवाळीचा सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळे सर्वांनाच प्रश्न असतो दिवाळीची मिठाई बनवायचा. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. इथे घेतलेला आहे एक बाऊल मी, त्यावरती आपण एक चाळणी ठेवलेली आहे आणि ही वाटीभर मी येथे मैदा घेतलेला आहे बघा. व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे. मस्त. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ. कुठलीही मिठाई बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची टेस्ट आणखीन छान लागते. बेकिंग पावडर आणि तूप. बेकिंग पावडर ही मी इथे घातलेली आहे. बेकिंग पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरी जो सोडा असतो तोही वापरू शकता. आता मी इथे तुपाचं मोहन घातलेलं आहे. ते मस्त असं आपण सर्व बाजूंनी मैद्याला मिक्स करून घेणार आहोत. छान असं रवाळ होईपर्यंत मिक्स करायचं आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं पाणी. आपण ज्या प्रकारे गव्हाचं पीठ भिजवतो तसं अगदीच भिजवायचं नाही, फक्त हाताने असं फिरवत राहायचं आहे बघा. अगदी गोळा बनवायचा नाही लगेच. फक्त अशा प्रकारे हाताने मिक्स करत राहायचं आहे. खूप मऊसर आपल्याला हे गोळा नाही बनवायचा. बघा अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे. बघा अशा प्रकारे मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे. 15 मिनिटं आपण हे असंच भिजत ठेवणार आहोत. आता तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. इथे घेतलेलं आहे मी एक वाटीभर साखर, तेवढीच वाटीभर पाणी घेतलेलं आहे. बघा पूर्ण साखर वितळोस्तवर हलवत राहायचं आहे. बघा आता मस्त अशी त्याला उकळ आलेली आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत इलायची पूड आणि काही केशर. त्याने खूप असा छान कलर येतो केशरने पाकाला. बघा मस्त असा आपला पाक इथे रेडी आहे. खूप घट्टसर असा पाक नाही बनवायचा, लाडवाला बनतो तसा. बघा तोपर्यंत आपलं बघा मस्त असं पीठही भिजवून झालेलं आहे. बघा खूप असं आपण कणिक भिजवतो तसं नाही भिजवलेलं. आता अशा प्रकारे फक्त हातावरती थोडेसे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत. खूप जास्त प्लेन नाही करायचे. बघा मस्त आपण असं पेनाने त्याला मस्त छिद्र पाडून घेणार आहोत एक, किंवा तुम्ही बोटानेही पाडू शकता. परफेक्ट. बघा खूप छान असा आकार आलेला आहे आपल्या बालुशाहीला. अशाच प्रकारे आपण सर्व बालुशाही येथे तयार करून घेणार आहोत. पीठही खूप छान तयार झालेलं आहे. बघा आपलं अगदी जसं आपल्याला पाहिजे होतं एकदम परफेक्ट तसंच झालेलं आहे. बघा मस्त खूप सगळ्या अशा लेयर्स दिसत आहे बघा त्याला. एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता आपण हे तळून घेणार आहोत. इथे मी तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी. मस्त अशा प्रकारे आता सर्व बालुशाही तळून घ्यायच्या आहेत. छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचे आहे.
बघा मस्त एकदम छान असा कलर आलेला आहे बघा. आणि आपण असाच गरम पाकामध्ये ही बालुशाही सोडणार आहोत. बघा गरम पाकामध्ये ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस त्यामध्ये पटकन असं छान पाक मुरला जातो. अशाच प्रकारे सर्व बालुशाही आपण तळून पाकामध्ये सोडणार आहोत. मस्त बघा एकदम परफेक्ट अशाच बालुशाही आपली इथे तयार आहे बघा. बघा खूप छान असा कलरही चेंज झालेला आहे त्याचा. मस्त सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास कमेंट, लाईक करा आणि शेअर करा. बघा खूप सुंदर दिसत आहे बघा मस्त. अशाच प्रकारे आपली बालुशाही एकदम रेडी आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.